चांदोली अभयारण्य व धरणग्रस्त विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंदूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास बसलेत. गेल्या 20 दिवसापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. दरम्यान नुकतेच शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. आज याविषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी जोपर्यंत जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर होत नाहीत तोपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. शाहूवाडी तालुक्यातली आणि शिराळा तालुक्याच्या हद्दीमध्ये जवळपास एक अभयारण्याच्या मंजुरीसाठी त्या काळामध्ये 6 गावांचा त्यामध्ये समावेश होता आणि त्या गावच्या लोकांनी आपली जमिनी दिल्या, संमती दिली आणि त्याच्या बदल्यात शासनाचं पुनर्वसन करायचं होतं. हा सगळा विषय होता आणि ह्या सगळ्या लोकांच्या त्यागामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं ती स्वतः बेघर झालीत, भूमिहीन झालीत. पण त्याने तो प्रकल्प व्हावा, ते अभयारण्य व्हावं यासाठी प्रयत्न केले. पण शासनाच्या ठिकाणी जवळपास गेले 28 वर्ष त्यांचा तो सगळा पुनर्वसनाची त्यांची बाब होती ती त्यांनी प्रलंबित ठेवलेली आहे. पहिल्यांदा ठरताना त्या आपला अंतिम निवाडा जो असतो त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घरं द्यायची, घराच्या बांधकामाला त्याने 1,60,000 रुपये द्यायचे आणि प्लस त्याचे 3 टप्पे होते. काही भूमिहीन होते, काही छोटे शेतकरी, काही मोठे शेतकरी, ह्यांना त्या प्रमाणात त्यांना जमीन द्यायची कसायला. पण यामधलं कुठलंही यांचं आश्वासन हे गेले 28 वर्ष ह्या वन खात्यानं, ह्या महसूल खात्यानं किंबहुना ह्या सरकारनं ते अजिबात पूर्ण केलेलं नाही. जवळपास आता गेले 22-23 दिवस झालं ते सगळी लोकं त्या ठिकाणी, त्या 6 गावातली लोकं म्हणजे निवळं, ढाकाळं, तनाळं, तुमची कुल्याची वाडी, सोनली धनगरवाडा, चांदेल, ह्या सगळ्या लोकांच्या ठिकाणी गेलं 25-26 दिवस झाले त्यांनी त्या ठिकाणी मूळ ठिकाणी जाऊन त्या मंदिरमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. तथापि ह्या 1 महिन्याभरामध्ये या ठिकाणी कुठल्याही वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली नाही, त्यांची कोणी विचारपूस केलेली नाही. त्या सगळ्यांची मागणी रास्त आहे. कारण ज्यांच्यामुळं हा प्रकल्प झाला, आज तीच माणसं या ठिकाणी आज बेघर झालेले आहेत, त्यांना नावाला घरं दिलेले आहेत, त्यांच्या घराचे पैसे मिळालेले नाहीत आणि आज स्वतः ते जमिनीचे मालक आज कुठंतरी इतर ठिकाणी जाऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करतात. अशा त्या अवस्था निर्माण झालेली आहे. त्यांच्या मागण्या माफक आहेत, त्यांच्या मागण्या योग्य आहेत. ज्या ज्या शासनाने त्यांना कमिटमेंट दिली होती ती पूर्ण करावी, त्यांची एवढीच अपेक्षा आहे. प्रत्येकाला या ठिकाणी घराचे पैसे 100% मिळाले पाहिजेत, प्रत्येकाला जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि पूर्णपणे शासनाची चाल ढकल. वन खात्यानं म्हणायची आमची अडचण नाही, हा विषय महसूलचा आहे, महसूल म्हणायचा हा विषय आमचा नाही, वन खात्याचं. शेवटी महसूल असलं, वन खातं असलं, हे सगळे विभाग हे शासनाच्या खालीच येतात. त्यामुळं शासनाने या ठिकाणी या विषयावरती तातडीची एक सचिव स्तरावरती सगळे अधिकारी सगळ्यांची बैठक त्यांनी आयोजित करावी आणि त्यांनी महिन्याभराच्या आत त्यांनी तो प्रश्न निकाली काढावा. अन्यथा त्यांच्या आंदोलन ठिकाणी एका मोठ्या प्रमाणात ते आंदोलन त्या ठिकाणी करण्याची आमची मानसिकता आहे आणि जोपर्यंत यांच्या जमिनी नावावर होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाने घेतलेली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.